नमस्कार. शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण मंगळवार दिनांक 26 डिसेंबर 2023 साठीचं इंडेक्स व स्टॉकचं विश्लेषण करणार आहोत. मात्र या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आपल्या सर्वांना एक नम्र सूचना आहे, ती म्हणजे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपण शेअर मार्केट मराठीच्या व्हॉट्सअप, टेलिग्राम आणि फेसबुक ग्रुपच्या लिंक दिलेल्या आहेत. तुम्ही ते ग्रुप जॉईन करू शकता. त्याचसोबत आपण तिथे शेअर मार्केट मराठीच्या वेबसाईटची लिंक सुद्धा उपलब्ध करून दिलेली आहे. आपण आपल्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. या महत्त्वाच्या सूचनेनंतर आता आपण आपल्या मूळ विषयाकडे परत येऊया आणि मंगळवारी मार्केटमध्ये कशा प्रकारे मुवमेंट होऊ शकते याचं विश्लेषण करायला सुरुवात करूया. मात्र या विश्लेषणाला सुरुवात करत असतानाच मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे, तो म्हणजे ह्यापूर्वी शुक्रवारी आपल्या चॅनलवर प्रसिद्ध झालेला चारही इंडेक्समध्ये वीकली आणि डेली टाइम फ्रेम मध्ये विश्लेषण असलेला व्हिडिओ तुम्ही बघितलाय का? जर तो व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर कृपया आजचा व्हिडिओ बघण्यापूर्वी तो व्हिडिओ एकदा बघा, कारण त्या व्हिडिओमध्ये आपण या चारही इंडेक्समध्ये अतिशय विस्तृत असं विश्लेषण केलेलं आहे, ज्यामुळे आपल्याला येणाऱ्या काळामध्ये कशा प्रकारे मुवमेंट होऊ शकते, कुठे सपोर्ट घेतला जाऊ शकतो, कुठे रेजिस्टन्स फेस केला जाऊ शकतो, जर चालू असणारा ट्रेंड असाच चालू राहिला तर कोणत्या लेवल पर्यंत आपल्याला टार्गेट येऊ शकतात, रिव्हर्सल येणार असेल तर कोणत्या लेवल पासून येऊ शकतं, अशा अनेक गोष्टींची चर्चा त्यामध्ये केलेली आहे. तुम्हाला तो जर व्हिडिओ बघायचा असेल तर आत्ता उजव्या बाजूला वर कोपऱ्यात आय बटन मध्ये त्या व्हिडिओची लिंक दिसत असेल, तिथे क्लिक करून तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता. जर काही कारणामुळे तिथे तो उपलब्ध झाला नाही तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा त्या व्हिडिओची लिंक उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. मी आता असं अज्युम करतोय की तुम्ही तो व्हिडिओ बघितलेला आहे आणि आपण आजच्या विश्लेषणाला सुरुवात करूया आणि त्यासाठी डायरेक्टली जाऊया चार्टवर. इथे मी बँक निफ्टीचा 15 मिनिटाचा चार्ट ओपन केलेला आहे. आपण विश्लेषणाच्या त्या वीकली आणि डेली अनालिसिसच्या व्हिडिओमध्ये आपण हे बघितलेलं होतं की बँक निफ्टीमध्ये साधारण 48,200च्या आसपास हाय बनल्यानंतर आपल्याला 20 तारखेला एक मोठं सेलिंग बघायला मिळालं होतं आणि साधारणपणे 47,000च्या आसपास आपल्याला लो बनलेला आहे. म्हणजे 48,200च्या आसपास हाय बनल्यानंतर 47,200च्या आसपास आपल्याला लो बनलेला होता. त्यानंतर 21 तारखेला काय झालं, 21 तारखेला आपल्याला रिकव्हरी यायला सुरुवात झाली. त्यानंतर 22 तारखेला सकाळच्या सत्रात ती रिकव्हरी कंटिन्यू झाली. पुन्हा आपण 48,000च्या लेवलला जवळ टच केलं, थोडंसं क्रॉस पण केलं आणि त्यानंतर आपल्याला पुन्हा सेलिंग बघायला मिळते. म्हणजे मागच्या आठवड्यामध्ये आपल्याला प्रचंड व्होलाटाईल मार्केट बघायला मिळालंय. आता काय होऊ शकतं, आता मी तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलंय की आता आपल्याला काय झालंय, वरच्या बाजूला 48,000च्या आसपास एक लेवल तयार झाली आहे जी आपल्याला रेजिस्टन्स म्हणून काम करणार आहे. खालच्या बाजूला आपल्याला 47,000च्या आसपास एक लेवल तयार झाली आहे जी सपोर्ट म्हणून काम करणार आहे. आणि आपण कुठे आहे, ह्या दोन लेवलच्या बरोबर मध्ये आहे. साधारण 47,500च्या आसपास आता बँक निफ्टी आपल्याला क्लोज झालेली दिसते. म्हणजे जर आपल्याला वर जायचं असेल तर ही जोपर्यंत 48,000ची लेवल ब्रेक होऊन आपण वर टिकत नाही किंवा खाली जाणार असेल तर 47,000च्या लेवलच्या खाली टिकत नाही, तोपर्यंत आता एक मोठी मुवमेंट आपल्याला येणार नाहीये. हे ढोबळमानानं आता आपल्याला लक्षात आलेलं आहे. मात्र इमिजिएटली कोणती मुवमेंट येऊ शकते, तर त्याच्यासाठी आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की आता इथे शुक्रवारी जे सेलिंग झालं त्यानंतर एक बाउन्स यायचा प्रयत्न झाला आणि पुन्हा आपण खालच्या दिशेनं जाऊन, म्हणजे इथे जर बघितलं तर आपल्याला एन शेप तयार होताना दिसतोय आणि हा एन शेप जो आहे हा निगेटिव्ह दिसतोय आपल्याला. तर त्याच्यामुळे काय होऊ शकतं, जर आहे ह्या परिस्थितीमध्येच आणखीन जर बँक निफ्टी खाली जाणार असेल तर आपल्याला ह्यामध्ये आणखीन सेलिंग कंटिन्यू होताना दिसू शकतं. कारण ज्या वेळेला खालच्या बाजूला 47,400ची आपण इम्पॉर्टंट लेवल बनवलेली आहे, तर जर 47,400ची लेवल खालच्या बाजूने तुटली तर मग आपल्याला खाली जात असताना काय होऊ शकतं, 47,300, 47,200 आणि 47,100. एखाद्या वेळेला आपण 47,000 किंवा 46,900 पर्यंत सुद्धा मग खाली जाऊ शकतो, कारण खाली जातानाचा स्पीड हा केव्हाही जास्त असतो. तर हे झालं जर खालच्या बाजूला जात असेल. फ्लॅट ओपन होऊन वर जात असेल तर आपण काय केलं, ह्या दोघांमध्ये 250 पेक्षा जास्तचा डिफरन्स आहे. वरच्या बाजूला आपण इथे बघू शकतोय की 47,743च्या आसपास आपल्याला हा हाय बनलाय. 47,750 आहे असं समजून आपण काय केलं, इथे एक सेंटर लाईन घेतलेली आहे आणि ही सेंटर लाईन कुठे आहे, 47,580च्या दरम्यान आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा की बँक निफ्टीमध्ये 47,000 ला आपण सध्या आहोत.
तर जनरली ही 47,500 ला आहोत सॉरी, तर 47,500 ही राऊंड फिगर असल्यामुळे राऊंड फिगरच्या बाबतीत आपला नियम काय आहे की 100 पॉईंट वर आणि 100 पॉईंट खाली कुशन असतं, म्हणजे आपल्यासाठी तो नो ट्रेडिंग झोन असतो. त्यामुळे इथे लक्षात ठेवा की ही आता लेवल्स व त्या आसपासच झाली आहे. 47,600 धरा आणि खालच्या बाजूला 47,400 हा आपल्यासाठी काय असणार आहे, नो ट्रेडिंग झोन असणार आहे. इमिजिएटली आपल्याला जर डिसिजन घ्यायचा असेल तर आपल्याला हे चेक करावं लागेल की 47,600च्या वर आपण टिकतोय का किंवा 47,400च्या खाली आपण टिकतोय का. या दोन्ही केसमध्ये त्या त्या दिशेनं मोठ्या मुवमेंट येऊ शकतात. म्हणजे हे झालं आपल्याला अगदी इमिजिएटली किंवा शॉर्ट आपल्याला जे आपण इथे हे घेतले टाइम फ्रेम घेतली आहे, लहान 15 मिनिटाची टाइम फ्रेम घेतली आहे, त्याच्यामध्ये आपल्याला दिसतंय. खाली ओपन झालं आणि वर जात असेल तर काय होईल, वरच्या बाजूला इथे 47,750च्या आसपास रेजिस्टन्स आहे, खाली 47,400च्या आसपास सपोर्ट आहे. त्यामुळे पुन्हा इथे वोलाटाईल होऊ शकतं आणि मग एका दिशेनं कोणत्या तरी पुढच्या आठवड्यात काय आहे, मंथली एक्सपायरी पण आहे. त्यामुळे एक मोठी मुवमेंट अजूनही अपेक्षित आहे. आता ती वरच्या दिशेनं होते की खालच्या दिशेनं होते ते आपल्याला ओपनिंग नंतर पहिल्या एक अर्ध्या तासामध्येच लक्षात येऊन जाईल. तर ही गोष्ट लक्षात ठेवायची, गॅप अप ओपन झाला आणि वर जात असेल, 47,750 ची लेवल जर ब्रेक करत असेल, मग 47,850, 47,950 आणि 48,050 म्हणजे साधारणपणे आपल्याला लक्षात येईल की 22 तारखेला जो हाय बनवला होता त्याच्या आसपास मग आपण जाऊ शकतो. आणि मग इथपर्यंत जर आलो आणि हा हाय सुद्धा मोडला तर मग आपल्याला कदाचित बँक निफ्टीमध्ये नवीन लाईफ टाईम हाय सुद्धा मग बघायला मिळू शकेल. असं चित्र आपल्याला आता इथे बँक निफ्टीमध्ये दिसतंय. मात्र ओव्हरऑल पिक्चर दिसतंय त्यानुसार आपल्याला निगेटिव्ह आहे. अर्थात इथे लक्षात घ्या 20 तारखेला सुद्धा आपल्याला खूप निगेटिव्ह दिसत होतं. 21 तारखेला रिकव्हरी झाली आणि हे सगळी निगेटिव्हिटी आपल्याला दुसऱ्या दिवशी गायब होताना सुद्धा बघायला मिळालेली आहे. तर हे झालं बँक निफ्टीचं अनालिसिस. आता आपण पुढे जाऊया आणि पुढचा जो इंडेक्स आहे ज्याच्यामध्ये उद्या एक्सपायरी असणार आहे तो इंडेक्स आहे फिन निफ्टी. मंगळवार असल्यामुळे फिन निफ्टीची आपल्याला मंथली एक्सपायरी उद्या असणार आहे. तर त्याच्यासाठी आपण अनालिसिस करायला सुरुवात करूया. तर फिन निफ्टीमध्ये सुद्धा अगदी बँक निफ्टी प्रमाणेच झालंय. फक्त एक गोष्ट आपल्याला इथे लक्षात घ्यायची आहे की खाली 21,000च्या आसपास सपोर्ट घेतल्यानंतर 21,400, 450, 425च्या आसपास हाय बनवला पुन्हा आणि परत सेलिंग आलेलं आहे. इथे सुद्धा सेम आहे आपल्याला लक्षात ठेवायला. वरच्या बाजूला ही लेवल आहे, ही लेवल कोणती आहे, ही लेवल आहे 21,272 ची. आपण 21,275 ची लेवल आहे असं समजणार. खालच्या बाजूला ही लेवल कोणती आहे, ही लेवल आहे 21,138 ची. आपण 21,125 ची लेवल आहे असं समजणार. खाली 21,125, वर 21,275 अशा दोन लेवल आपल्याला इथे दिसत आहेत. साधी गोष्ट आहे, जसं आपण बँक निफ्टीमध्ये बघितलं फ्लॅट ओपन होऊन वर जात असेल आणि 21,275च्या वर टिकत असेल तर मग येणाऱ्या काळात काय होऊ शकतं, 21,325, 21,375 आणि 21,425 साधारणपणे हा जो हाय होता 400च्या थोडासा आसपास, तर त्याच्या थोडंसं वरपर्यंत मग आपल्याला 3 टार्गेटनं आपण जाऊ शकतो. अर्थात इथे आपल्याला मग काय होईल, डब्ल्यू पॅटर्न तयार होईल. म्हणजे इथे गेलं, वर आलं, परत इथपर्यंत खाली आलंय, गॅप अप ओपन झालं आणि असं वर जायला लागलं तर इथे डब्ल्यू पॅटर्न तयार होईल. 21,275च्या वर टिकायला लागलं की आपल्याला मग ही तेजी बघायला मिळू शकते. मात्र तसं झालं नाही तर इथे एन पॅटर्न होतोय, 21,125च्या खाली टिकायला लागलं तर मग येणाऱ्या काळामध्ये 21,075, 21,025 आणि 20,975 अशी 3 टार्गेट मग खालच्या दिशेनं सुद्धा बघायला मिळू शकतात. तर हे झालं फिन निफ्टीचं अनालिसिस. आता उरलेले जे दोन इंडेक्स आहेत त्या इंडेक्सचा चार्ट मी तुम्हाला दाखवतोय. तुम्ही जर तुम्हाला त्याचं विश्लेषण हवं असेल तर ह्याच पद्धतीनं करू शकता. त्याच्यासाठी तुम्ही चार्टचा स्क्रीनशॉट सुद्धा काढून घेऊ शकता. तर इथे तुम्हाला दिसतोय हा आहे निफ्टीचा चार्ट. निफ्टीच्या चार्टमध्ये तुम्हाला सेम पद्धतीने अनालिसिस तुम्ही इथे करू शकता. मी दोन इम्पॉर्टंट लेवल, सेंटर लाईन, वरची 3 टार्गेट आणि खालची 3 टार्गेट दाखवलेली आहेत. तर हे झालं आपल्याला निफ्टीचा अनालिसिस. आता शेवटचा इंडेक्स जो राहिला तो आहे निफ्टी मिड कॅप सिलेक्ट. निफ्टी मिड कॅप सिलेक्ट मध्ये सुद्धा मी सर्व इम्पॉर्टंट लेवल, टार्गेट लेवल काढलेले आहेत. त्यामुळे तुम्ही त्याचाही स्क्रीनशॉट पाहिजे असेल तुम्हाला विश्लेषणासाठी तर घेऊ शकता. तर इथे तुम्हाला थोडा ऍडजस्ट करून दाखवतो म्हणजे तुम्हाला इथे दिसेल की हा निफ्टी मिड कॅप सिलेक्ट या इंडेक्सचा
आपल्याला स्क्रीनशॉट घेण्यासाठी दाखवलेला चार्ट आहे. तर हे झालं इंडेक्स अनालिसिस. आता आपण थोडंसं पुढे जाऊया आणि स्टॉकचं अनालिसिस करायला सुरुवात करूया. खरं बघायला गेलं तर मागच्या आठवड्यात जी व्होलॅटिलिटी झाली आहे त्यामुळे स्टॉकमध्ये सुद्धा आपण बघू शकतो की स्टॉकमध्ये सुद्धा खूप आपल्याला डिस्टर्बन्स आलेला आहे. प्युअर किंवा एक परफेक्ट असं जे आपल्याला पॅटर्न्स आहेत ते दिसत नाहीयेत. मार्केटमध्ये एक दिवस खूप मोठं सेलिंग झालं, दुसऱ्या दिवशी लगेच खूप मोठी रिकव्हरी आली. असं जेव्हा होतं तेव्हा जे पॅटर्न्स असतात ते थोडेसे आपल्याला अव्यवस्थित झालेले बघायला मिळतात. तरी देखील आपण काही स्टॉक मी तुमच्यासाठी काढलेत ज्याचं विश्लेषण आता आपण करायला सुरुवात करणार आहोत. त्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा टाइम फ्रेम आहे ही डेली घेऊया आणि त्यानंतर मी जे काही स्टॉक काढलेत ते मी तुम्हाला दाखवायला सुरुवात करतो. आपण सगळ्यात पहिल्यांदा त्यांना एकत्रित करूया. सगळ्यात पहिला जो स्टॉक आहे जो आपण बघणार आहोत तो आहे गॅस अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड, अर्थात गेल हा स्टॉक आहे. गेलमध्ये काय झालंय बघा, गेलमध्ये आपल्या लक्षात येईल की सलग 4-5 दिवस एक सेलिंग येत होतं. म्हणजे काय झालं, एक लेवलचा ब्रेकआउट दिला, त्यानंतर लेवल टेस्ट करायला खाली आलं, ते खाली आलं, ते खूपच खाली आलं. मात्र ह्या 4 दिवसात जेवढं खाली आलं तुम्ही बघू शकता, ह्या 2 दिवसात ती सगळी मंदी भरून काढली आणि त्याच्या वर जाऊन क्लोजिंग दिलंय. म्हणजे बायरचा मूड तुमच्या ह्याच्यावरनं लक्षात येतोय. आणि मग अशा वेळेला काय होऊ शकतं, हा स्टॉक जर ही हाय ब्रेक करून वर टिकतोय 150 किंवा हाय जो आहे 152च्या आसपास, तर ह्याच्यावर जर टिकत असेल तर येणाऱ्या काळामध्ये हा स्टॉक 155 आणि त्यानंतर काही आठवड्यांमध्ये 160 रुपयापर्यंत सुद्धा हा स्टॉक जाताना आपल्याला बघायला मिळू शकतो. अर्थात आपल्याला एवढं मोठं टार्गेट ठेवायचं नाहीये. साधारण 148च्या आसपास जर आपण इथे स्टॉप लॉस ठेवला, कारण ह्या लेवलच्या थोडंसं खाली, तर साधारण एक 2-3 रुपयाचं आपल्याला ह्याच्यामध्ये अंतर राहतं. तेवढंच वर 3 किंवा दुप्पट 6 रुपयाचं, म्हणजे आपल्याला साधारणपणे 158 रुपयापर्यंत टार्गेट या स्टॉकमध्ये ठेवता येऊ शकेल, ते सुद्धा फायनल. खरं बघायला गेलं तर 155 हेच त्याचं पहिलं टार्गेट असेल. हा झाला गॅस अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड अर्थात गेल या स्टॉकचं विश्लेषण. दुसरा स्टॉक आहे जो साधारणपणे डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी यायला लागलं की ज्या स्टॉकमध्ये तेजी व्हायला लागते ते स्टॉक असतात फर्टिलायझरचे. कारण आपल्याला माहिती आहे की दरवर्षी 1 फेब्रुवारीला आपल्याकडे युनियन बजेट असतं आणि त्या अर्थसंकल्पामध्ये नेहमी शेतीला पूरक असणाऱ्या घोषणा केल्या जातात आणि त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त फायदा होतो ते शेतीशी संबंधित असणाऱ्या स्टॉकना. तर चंबल फर्टिलायझर हा स्टॉक शेतीशी संबंधित आहे, खतं बनवणारी कंपनी आहे. चंबल फर्टिलायझर मध्ये सुद्धा गेल मध्ये जसं झालं तसंच झालंय, फक्त ह्यांनी अजून इथे काय केलं नाहीये, ही लेवल जी आहे ही ब्रेकआउट केली नाहीये. तर ही लेवल जर ब्रेकआउट झाली आपल्याला साधारणपणे 362च्या आसपासची लेवल आहे, तर मग आपल्याला 367 पासून 370 रुपयापर्यंत हा स्टॉक आणखीन वर जाताना बघायला मिळू शकतो. तर हे झालं चंबल फर्टिलायझर या स्टॉक विषयी. त्यानंतर आता आपण तिसरा स्टॉक बघणार आहे तो आहे ग्रासिमचा. ग्रासिम मध्ये काय झालं होतं, ग्रासिम मध्ये तुम्ही इथे बघू शकता की मार्केटमध्ये खूप चांगली तेजी झाली, ग्रासिम मध्ये तेजी झाली. त्यानंतर ह्या दिवशी काय झालं, एक खूप मोठी रेड कॅन्डल बनली आणि सेलिंग आलं. ओव्हरऑल मार्केटमध्ये याच दिवशी सेलिंग आलेलं होतं. साधारण 20 तारखेची कॅन्डल आपल्याला दिसते. त्यानंतर 21 तारखेला काय झालं, 21 तारखेला आपल्याला लक्षात येईल की एक चांगली ग्रीन कॅन्डल बनली. पण 22 तारखेला आपल्याला असं लक्षात येतंय की 22 तारखेला परत एक आपल्याला रेड कॅन्डल बनली आणि ही बेअरिश एनगल्फिंग पॅटर्न बनवून क्लोजिंग दिलंय. म्हणजे आदल्या दिवशीचा हाय पण ब्रेक केला, आदल्या दिवशीचा लो पण ब्रेक केला आणि आपल्याला त्या लोच्या खाली येऊन क्लोजिंग दिलंय. ही निगेटिव्ह गोष्ट आपल्याला झालेली आहे. जर समजा हा शुक्रवारचा जो लो आहे हा ब्रेक झाला तर येणाऱ्या काळामध्ये ह्याच्यामध्ये काय होऊ शकतं, ग्रासिममध्ये आपल्याला 2022 किंवा 1987 अशी टार्गेट येताना आपल्याला बघायला मिळू शकतात. तर हे झालं ग्रासिम ह्या स्टॉक विषयी. त्यानंतर शेवटचा स्टॉक आपल्याला बघायचा आहे तो आहे बंधन बँक. बंधन बँक ह्या स्टॉकमध्ये आपल्याला काय झालंय, तर त्याच पद्धतीनं झालंय जसं ग्रासिम मध्ये झालंय की आपण इथे बघू शकतो की आपल्याला एक खूप चांगली तेजी झाली होती. त्यानंतर काही दिवस आपल्याला साइडवेज मार्केट बघायला मिळालं. थोडंसं परत काढतो, इथे आपल्याला थोडंसं साइडवेज मार्केट बघायला मिळालं ह्या एरियामध्ये. तर आता काय झालं, त्यानंतर त्या एरियाचं आपल्याला ब्रेकआउट पण मिळालं. परत आपण आता ती लेवल टेस्ट करायला खाली आलोय. तिथे आता सपोर्ट घेतोय असं वाटत असतानाच आपल्याला लक्षात येईल की शुक्रवारी इथे शूटिंग स्टार कॅन्डल तयार झाली आहे.
अर्थात ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे की हा सपोर्ट झोन आहे. तुम्हाला इथे लक्षातच आलं असेल की हा सपोर्ट झोन आहे. इथे पूर्वी सुद्धा थोडा वेळ थांबून मग ब्रेकआउट घेतला होता. तर आता जोपर्यंत ही जी लेवल आहे साधारणपणे 234 ची लेवल आहे असं आपण समजूया. 234 च्या आसपास जोपर्यंत ही लेवल खालच्या बाजूनं ब्रेकडाऊन होत नाही तोपर्यंत आपल्याला आणखीन सेलिंग कंटिन्यू होणार नाही. मात्र ते जर झालं तर मग आपल्याला काय होऊ शकतं, एक मोठं सेलिंग सुद्धा आपल्याला बंधन बँक ह्या स्टॉकमध्ये बघायला मिळू शकतं. अर्थात जर हा लो ब्रेकच झाला नाही आणि आपण वरच टिकलो तर मग काय होईल, तर मग आपल्याला आणखीन एक छोटीशी रिकव्हरीचा अटेम्प्ट सुद्धा बघायला मिळू शकतो. मात्र इथे ओव्हरऑल चित्र निगेटिव्ह झालेलं आहे, कारण इथे ही जी तेजी झाली होती त्याच्यामध्ये सुद्धा दम नव्हता खालच्या बाजूला आणि आता सुद्धा एक शूटिंग स्टार कॅन्डल आपल्याला इथे शुक्रवारच्या दिवशी बनलेली दिसते. तर हे झालं बंधन बँक या स्टॉक विषयी. तर आतापर्यंत आपण इंडेक्स आणि स्टॉकचं विश्लेषण बघितलं. हे विश्लेषण तुम्हाला कसं वाटलं? जर आवडलं असेल तर नक्कीच तुम्ही या व्हिडिओला लाईक करू शकता आणि कसं वाटलं हे कमेंट सेक्शनमध्ये टाईप करून सांगायला अजिबात विसरू नका. लक्षात ठेवा, तुमची एक लाईक आणि एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असते, ज्याच्या सहाय्यानं रोजच्या रोज हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी बनवत असतो. त्यामुळे लाईक करायला आणि कमेंट करायला अजिबात विसरायचं नाहीये. त्याचसोबत हा व्हिडिओ तुम्ही अजूनपर्यंत बघताय आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा. शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा, म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ तुम्हाला मी अपलोड केल्यानंतर विनाविलंब बघता येतील. आजच्या व्हिडिओमध्ये मी इथेच आपली रजा घेतोय. धन्यवाद.